माते चरणी फूल वाहिलेले गौतमाते चरणी फूल वाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले गौतमाते चरणी फूल वाहिलेले गौतमाते चरणी फूल वाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले तिन्ही पौर्णिमेच्या बोधी वृक्षाखाली तिन्ही पौर्णिमेच्या बोधी वृक्षाखाली बुद्ध पहुडलेले ज्ञान जागाली बुद्ध पहुडलेले ज्ञान जागाली ज्ञानियामुळे अवघे विश्व जागलेले ज्ञानियामुळे अवघे विश्व जागलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले दुःख मानवी सारे बुद्धास कळले दुःख मानवी सारे बुद्धास कळले राजत्याग करूनी सत्य मार्गी वळले राजत्याग करूनी सत्य मार्गी वळले तयांच्या मुळे विश्व युद्ध टळलेले तयांच्या मुळे विश्व युद्ध टळलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले साकार झाले स्वप्न पाहिलेले दिन दुःखिताना सवे घेऊन या दिन दुःखिता भीमराया घे भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या
गर्जना चोहीकडे. सारखा जावे तिथे हा तुझा डंका घडे. दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे. सारखा जावे तिथे हा तुझा डंका घडे. घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना. भीमराया घे कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे. तू दिलेले पंख हे पिंजले गेले कुठे. या भराऱ्या मुचाही पाखरांची वंदना. भीमराया घे कालचे सारे मुके आज बोलू लागले. कालचे सारे मुके आज बोलू लागले. अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. शब्द तोलू लागले. हे वसंता घे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक तरी सुजाण नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्या कार्यक्रमासाठी आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हावे. तरी गावातील सुजाण नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे.
पुष्प देऊन स्वागत करूया. त्यांना विनंती करतो. डॉक्टर यांचे कार्यक्रम सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त डॉक्टर DNS यादव LLD प्रोफेसर ऑफ लॉ लखनऊ विद्यापीठ उत्तर प्रदेश यांचे स्वागत उद्धव रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आयुष्यमान संजय आवटे सर, प्रसिद्ध लेखक संपादक पुणे यांचे स्वागत भरडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आयुष्यमान डॉक्टर A.J. कानेकर सर निशांत रामटेके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष आदरणीय कानेकर सर यांचे स्वागत दिनेश राऊत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप काकडे सर यांना बहुजन प्रबोधन मंच नागपूरचे अध्यक्ष आयुष्यमान कानेकर सर हे मोमेंटचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यादव सर यांचे सुद्धा कार्यक्रम मोमेंटचे स्वागत करतील. ठीक आहे सर. आजच्या ह्या 18व्या राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन या कार्यक्रमाचे या संविधान साहित्य संमेलनाचे संविधानाची उद्देशिका वाचन करून मी यादव सरांना अशी विनंती करतो की संविधानाची उद्देशिका वाचून 18व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्याची घोषणा करावी. जो उद्देशिका है इसको मैं पढ़ूंगा और इसको आप लोग बाद में दोहराएंगे. हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथ निरपेक्ष लोकतांत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक और राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली
सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 को एतद द्वारा इस संविधान को अंगीकृत अधिनियमित और आत्मार्पित करते हैं। बैठाइए। धन्यवाद सर। तो पढ़ने के साथ ये जो हमारा सम्मेलन हुआ है, शुरुआत हुई है, इसके मैं उद्घाटन की घोषणा करता हूं। जय भीम। ह्यानंतर मी प्राध्यापक काडेकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी साहित्य संमेलनाची प्रस्तावना करावी। सर्व महापुरुषांना वंदन। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या बॅरिस्टर महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल विचारमंचावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीपजी काकडे, उद्घाटक आयुष्यमान डॉक्टर DNS यादव सर, प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान संजयजी आवटे, प्रसिद्ध लेखक तथा संपादक पुणे, या कार्यक्रमाचे निमंत्रक आमचे बंधू डॉक्टर LJ कानेकर, सेवानिवृत्त संयुक्त निदेशक नवी दिल्ली, आणि दुरून आलेल्या संविधान प्रेमी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा 70वा प्रजासत्ताक दिन भारतामध्ये साजरा केला जातो। खेडेगावापर्यंत हा सण साजरा केला जातो, पण हा साजरा करण्याच्या पद्धती मात्र जिकडे तिकडे वेगवेगळ्या आहेत। सरकारी स्तरावर दिल्ली असो किंवा राज्य असो, त्या ठिकाणी दिल्लीच्या ठिकाणी राष्ट्रपती महोदय, प्रधानमंत्री आपल्याला पूर्वसंध्येला उद्देशून, जनतेला उद्देशून मार्गदर्शन करत असतात, संदेश देत असतात। राज्यामध्ये सुद्धा राज्यपाल महोदय संदेश देतात, परंतु जिल्हा लेवलवर, तालुका लेवलवर किंवा गाव लेवलवर हा जो सण आहे, एवढा उत्सव, हा सण मात्र नाचण्यामध्ये किंवा सांस्कृतिक प्रोग्राम दाखवून साजरा केला जातो, पण संविधानाचा एक साधा शब्द सुद्धा उच्चारला जात नाही। हे एक खेदाची गोष्ट आहे। वास्तविक तालुक्या लेवलवर तहसीलदारांनी किमान 5 मिनिट तरी त्यांनी काढावे आणि जनतेला या संविधानाबद्दल, तसेच जिल्हा लेवलवर त्या कलेक्टर महोदयांनी 5 मिनिट तरी वेळ काढून जनतेला संविधानाची महती सांगावी, असं मला या ठिकाणी वाटतं। मित्रहो, समोर जाण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे की हा देश संविधानावर चालतो। असं म्हणतात की संविधानामध्ये शेवटी शब्दच आहेत, पण एका विद्वानानं म्हटलेलं आहे, आयडियाज रूल्स द वर्ल्ड। आयडियाज राज्य करतं जगावर। मित्र, त्याचप्रमाणे संविधानामध्ये सुद्धा शब्द आहेत, कल्पना आहेत, पण त्या कल्पनांची अंमलबजावणी जर बरोबर झाली नसेल तर त्याची फळं आपल्याला चांगल्या पद्धतीने खायला मिळत नाही। हे संविधान ज्या वेळेला तयार झालं
26 नोव्हेंबर 1949ला आणि त्यावेळेला 24 नोव्हेंबर 1949ला जे संविधान बनवणारी जी सभा होती त्या सभेमध्ये एक अशी इच्छा व्यक्त केली गेली होती की पहिली निवडणूक होईपर्यंत या संविधान सभेतल्या लोकांनी आपल्या क्षेत्रामध्ये जावं आणि या देशातील नागरिकांसाठी त्यांनी या संविधानामध्ये काय लिहून ठेवलं हे त्यांनी जाऊन सांगावं. माझ्या एवढ्या वयामध्ये मी आता 62 वर्षाचा झालो, मी एकही MLA किंवा MP पाहिला नाही आताही की जो आपल्या इलाख्यामध्ये जाईल आणि त्या लोकांना सांगेल की या संविधानामध्ये नागरिकांसाठी ह्या सोयी ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि संविधान तयार झाल्यापासूनच या संविधानाच्या विरोधी लोक होते, आजही आहे. आणि तो संविधानचा विरोध 9 ऑगस्ट 2018 दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. विरोधकाकडून ते संविधान द्रोही लोक या संविधानाचा विरोध कशा पद्धतीने प्रकट केला हे तुम्हा सगळ्यांना माहिती असेल. तर संविधानाला जाळण्यात आलं हे सगळ्याला माहीत असेल. हे संविधान जाळण्यात आलं बंधूंनो. आणि म्हणून मी या स्टेजवरून याच्यापूर्वी आम्ही सरकारला निवेदन दिली की संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांवर कार्यवाही करण्यात यावी. ती त्यांच्या लेवलवर केली असेलच, कारण माहिती अधिकारामध्ये मी माहिती विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं काही प्रश्न होते तर ते म्हणे गोपनीय माहिती आपल्याला देता येणार नाही, पण त्यांच्यावर काही धारा लावण्यात आल्या आहेत अशी मला त्यांनी माहिती दिली. तर मित्र, त्या संविधान द्रोह्यांचा मला इथे निषेध करायचा आहे. ज्यांना कोणाला माझ्याबरोबर निषेध करायचा असेल त्यांनी आपला जाहीरपणे निषेध नोंदवावा. संविधान जाळणाऱ्या संविधान द्रोह्यांचा मी या ठिकाणातून जाहीर निषेध करतो. निषेध असो, निषेध असो, निषेध असो. मित्र, या ठिकाणी हे जे आपण 18वं राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन आपण जे आयोजित केलं, या ठिकाणी नवीन 2 पाहुणे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते आमच्या कार्यक्रमाचे भाग आहेत असं मी समजतो. कारण आम्ही जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा त्यांना नाही म्हणण्यासाठी खूप ताकद लागते आणि ती त्यांची ताकद अपुरी पडते, म्हणून त्यांना नाईलाज असतो होच म्हणून इथं यावं लागते. या दोन्ही पाहुण्यासाठी हे संविधान संमेलन आम्ही कसं आयोजित केलं, केव्हापासून सुरू झालं याची माहिती सांगणं तुम्हा लोकांना, काही लोकांना नक्कीच माहीत आहे. तुम्हाला दरवर्षी हेच सांगतोय असं म्हणण्याची शक्यता आहे, तर या दोन्ही लोकांना माहिती नसावी म्हणून सांगतो. आणि म्हणून इस देश के प्रधानमंत्री अटल बिहारी जी वाजपेयी, उनको भी मैं आज याद करते रहता हूं. वो इसीलिए कि 15 अगस्त 1947 को देश आजाद हुआ और उसकी 50वीं वर्षगांठ मनाई गई, तब साल भर मनाई गई देश में 1997. संविधान 26 नवंबर 1949 को 15 आर्टिकल तो लागू हुए, लेकिन पूरे तौर पर 26 जनवरी 1950 को चालू हुआ, लागू हुआ देश को. और उसकी भी वर्षगांठ 50 ही मनाना चाहिए था 2000 साल को, क्योंकि 50 साल हुए, मगर ऐसा पूरे देश भर हुआ नहीं. मगर बात क्या हुई थी कि सम्माननीय अटल बिहारी वाजपेयी जी ने कॉन्स्टिट्यूशन रिव्यू कमीशन वेंकट चलैया जी के अध्यक्षता में बनाई गई, तो देश में ये बात हो गई है. अच्छा, मैं उनको नमन करता हूं कि अटल बिहारी जी वाजपेयी आपने बहुत अच्छा काम किया, क्योंकि वो कॉन्स्टिट्यूशन रिव्यू कमीशन बनाने से देश में चर्चा होनी चालू हो गई. भले कोई अगेंस्ट में बोले हो, कोई फॉर में बोले हो, समर्थन किया हो चाहे विरोध किया हो, मगर चर्चा तो हो गई संविधान पर. तो हमने तब से
संविधान का प्रोग्राम लेना चालू कर दिया। लेकिन एक महाशय ने हमको बताया कि अगर तुम संविधान की बात कर रहे हैं, संविधान पर प्रोग्राम लेते हो, तो संविधान तो 26 नवंबर को लागू हुआ, तो आप उसी तारीख से ही क्यों नहीं लेते या उसी डेट पे क्यों नहीं करते? तो मेरे सामने सवाल ये था कि भाई उस दिन आएंगे कौन? तो उन्होंने बोला, एडवोकेट संदेश जी भालेकर है वो शख्स, कि आप चिंता न करो, मेहमान आ जाएंगे। और यकीनन बसर 26 जनवरी 2002 को हमने पहला प्रोग्राम यहाँ आयोजित किया, जिसके अध्यक्ष थे दिवंगत न्यायमूर्ति भाऊ वहाने, हाईकोर्ट के जज थे वो, और उसका उद्घाटन किया था, अभी वो दिवंगत है, नामदेव राव जी दूटे, जो एमपी थे चिमूर क्षेत्र के। और दूसरी हमारे आमदार जो जिन्होंने खासदारगी का राजीनामा दिया, खासदार नहीं बोलना चाहिए, तो आदत हो गई है थोड़ा, वो मुझे डिलीट कर, मेरे मुंह से मैं निकालना चाहता वो शब्द बाहर। तो एमपी जिन्होंने राजीनामा दिया है, नाना भाऊ पटोले, उसको भी मैंने बुलाया था, लेकिन वो समय पर नहीं आए। तो उस प्रोग्राम में मैंने पूछा था कि एमपी महोदय, क्या आपने संविधान पढ़ा है? तो मुझे उस महोदय के बारे में बड़ा सम्मान है मेरे दिल में, क्योंकि सच्चे ही बात बोलना ये बड़ी बात होती है। बहुत सारे लोग तो झूठे ही बोलते रहते हैं, मगर वो एक इंसान था जिन्होंने सही में बोला कि हाँ, मैंने संविधान नहीं पढ़ा, मैंने देखा तक नहीं। दूसरे यहां एक हमारे एमएलए जी हो गए, वो एमएलए जी को घर में गया और उनसे पूछा, महोदय क्या आपने संविधान पढ़ा है? देखा ही नहीं तो पढ़ा कहां से? तो मैंने बोला, क्या आपको पेंशन वगैरह मिलती है? हाँ, पेंशन मिलती है। उनको लगा ये आदमी जरा ज्यादा क्वेश्चन कर रहा, तो बोले मेरा अभी मुझे अच्छा नहीं लगता है, अब बाद में आना। मैंने बोला, सर मेरा काम पूरा हो गया, क्योंकि मुझे ये जानना था, मुझे वो बात याद आई कि संविधान में क्या लिखा है। और जो लोग विधानसभा में जाते हो, संसद में जाते हो, तो संविधान के हिसाब से चलते होंगे, उनको पता होगा। हमने भी सोचा भाई ये लोग उनको पता होगा तो शायद हो हमें बताएंगे, मगर ऐसी बात नहीं हुई। तो हमने देवटे साहब को और पटोले साहब को भी संविधान दिया। अभी हमारे पटोले साहब जहां भी जाते हैं 340 पहले बताते हैं सर आर्टिकल, इसके पहले किसी को पता नहीं था 340 क्या है। तो ये भी कोई लोग हमें पूछते हैं कि ये संविधान लेता है तो उसका फायदा क्या है? तो इतना तो फायदा है, ये हमारा एमएलए रहा आदमी, एमपी रहा आदमी, अभी संविधान के बारे में ना ज्यादा बोले, लेकिन ये 340 तो बोलता है, तो ये क्या फायदा नहीं है तो क्या नुकसान है? तो उस साल से सर हम ये प्रोग्राम आयोजित करते हैं, तब से तो अभी पूरी कंटिन्यूटी है। गए साल के प्रोग्राम में जो आज के अध्यक्ष है वही अध्यक्ष थे। तो हमारी चर्चा ये चली और हमारे दिमाग में वो बात चलती थी हमेशा कि जब कमेटी बनाई थी 2000 में कॉन्स्टिट्यूशन रिव्यू कमीशन, तो जिनको जानकारी संविधान के बारे में नहीं थी वो क्या बोलते थे, क्योंकि उस जमाने में लोगों में ऐसा भ्रम फैलाया गया था कि संविधान बदलना चाहिए। क्यों बदलना चाहिए? कि 50 साल हो गए, संविधान पुराना हो गया, इतनी सारी उसमें अमेंडमेंट्स हो गई, तो जब अमेंडमेंट हुई तो संविधान खराब हो गई, इसलिए बदलना चाहिए। ये भूमिका थी। तब से हमको लगता था कि भाई संविधान में सचमुच में क्या है, संविधान में अमेंडमेंट्स क्यों किए जा रहे? क्या हमें लगता है कि बाबा साहब ने शायद गलत लिखा होगा, इसलिए तो उसको सुधार रहे, अमेंडमेंट कर रहे, ऐसा हमको उस समय लगा था। लेकिन थोड़े थोड़े हम पढ़ने लगे, थोड़ी थोड़ी बात समझ में आने लगी, तो हमने सोचा कि इस पर भी सब्जेक्ट लगाया जाए, चर्चा हो जाए। तो गए साल में
हमारे दिमाग की बात उनके भी दिमाग में आ गई और यही स्टेज से उन्होंने डिक्लेयर कर दिया कि कानेकर जी अगले साल में ये जो अमेंडमेंट है उस पर सब्जेक्ट रख दो। हमने उसी समय डिक्लेयर कर दिया कि अगले साल का प्रोग्राम और सब्जेक्ट यही सब्जेक्ट पे रहेगा। इसीलिए ये सब्जेक्ट हमने रखा है कि रोल ऑफ द सुप्रीम कोर्ट, पार्लियामेंट एंड द स्टेट लेजिस्लेचर्स इन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स। ये सब्जेक्ट अभी आपके सामने आया है। तो सर, हम जो प्रोग्राम यहाँ लगाते हैं, हमें खुशी है कि इस प्रोग्राम से हमने क्या मिलाया। तो जो लोग संविधान नहीं जानते थे, जिनके घर में संविधान नहीं था, एमपी के घर, उनके घर तो संविधान पहुंचा ही पहुंचा। लोगों में भी संविधान पहुंचा है। हम जब बच्चों को पढ़ाते थे कॉलेज में, तब हमारे बच्चे भी संविधान खरीदते थे, क्योंकि हम बोले थे कि भाई संविधान खरीदो। अभी ये बात हो गई कि कुछ लोग, शादियां जब होती है, कोई जाते हैं शादी अटेंड करने, तो लोग संविधान लेके जाते हैं, उनको संविधान देते हैं। इतना ही नहीं, किसी को कोई रिटायर हो जाते हैं तो रिटायर वाले आदमी को भेंट स्वरूप वो संविधान खरीदने के लिए हमारे पास आते हैं और उनको संविधान सप्रेम रेट देते हैं। तो ये भी एक उपलब्धि है। यहाँ कभी किताब बाजार होता है सर यहाँ, लेकिन बाजार में किताबें नहीं मिलती, मगर यहाँ अभी बारिश की हुई इसलिए दुकानें नहीं दिख रही, लेकिन यहाँ 2002 से किताबों की दुकानें भी आने लगी और लोग किताबें खरीद के अपने घर जाते हैं। तो क्या ये उपलब्धि नहीं बोल सकते अपन हमारे इस संविधान के कार्यक्रम की? तो दोस्तों, आप लोग यहाँ आए हैं, हमेशा हर लोग साल नए लोग आते हैं और पुराने लोग भी हमेशा ही आते हैं और कुछ साथ में लेके आते हैं लोग कि चलो भाई वो प्रोग्राम हमने सुनना चाहिए, इसीलिए लोग आते हैं। तो ये बहुत अच्छी बात है। आप अभी मान्यवर लोगों की बातें तो आप सुनेंगे जिसके लिए आप आए हो। इसके पहले अभी यहाँ हमने एक ऐसी सिस्टम या प्रथा चालू की है सर कि हमारे एरिया में जो लोग आचार्य पदवी प्राप्त करते हैं, पीएचडी होते हैं, उनका भी हम सत्कार करने की प्रथा चालू की है। जो लोग विविध क्षेत्र में अच्छा काम करते हैं, जिसकी कोई दखल भी नहीं लेते, क्योंकि उनके पीछे कोई बड़े लोग नहीं होते हैं या हाजी करने वाले लोग नहीं होते हैं, तो उसकी दखल नहीं होती है। तो हम लोगों ने उनका भी सत्कार करने का काम चालू किया है। तीसरी बात, हमने एक संगठन बनाया बहुजन, तो वो संगठन में बहुजन के लड़के होते हैं और जिनको समाज में उनके माँ बाप कोई अच्छे ओहदे वाले नहीं होते, इसलिए उनकी ज्यादा कदर भी नहीं होती है। वो लोगों को साथ में लेकर हम अपना काम चला रहे हैं। और वो बच्चे, आप तो नागपुर के हॉस्टल में गए हैं तो आपको पता हुआ होगा कि ये बच्चे कैसे कैसे आए हैं और क्या क्या कर रहे हैं। तो इस संगठन से जो बच्चे पढ़ रहे हैं, कुछ बच्चे नौकरी हासिल की है, छोटी मोटी नौकरी, और उन बच्चों ने बाबा साहब का एनिहिलेशन ऑफ कास्ट पढ़ा है। तो जाति व्यवस्था को नष्ट करने का उपाय बाबा साहब ने जो बताया है, आंतर जातीय विवाह बताया है। हालांकि वो एकमेव नहीं है, लेकिन वो बहुत सारे मार्ग जो होंगे उसमें से वो एक है। तो हमारे बच्चे आंतर जातीय विवाह भी, यानी अरेंज मैरिज करके, लव मैरिज लेके लड़की भगा के नहीं, तो अरेंज मैरिज करके लड़की देखने को जाना, वो आना और बाद में शादी होना, इस हिसाब से आज 5-6 शादियां हो गई है। उसमें एक कपल है या जिनका 18 तारीख को ही शादी हुई है। लड़का मरार समाज का है और लड़की हमारे कास्ती है, हमारे सब रिलीजन की है। उनका 18 तारीख को शादी हो चुकी है। तो हम अभी उन लोगों को बुलाएंगे जो अगर यहाँ सब लोग आए होंगे तो
तो अभी उन लोगों का जिनका सत्कार करना है हमें, वो सत्कार के लिए यहाँ बुलाया जाएगा। मैं अपना प्रस्ताव ले रोक देता हूँ, थम जाता हूँ। धन्यवाद। जय हिंद। ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये परिसरातील विविध लोकांनी आपल्या आयुष्यात असे काही संघर्ष वगैरे बघून समोर जातात। अशातील काही लोकांना सरांनी इथे त्यांचा सत्कार ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे काही लोक PhD धारण करतात, उच्च शिक्षण घेतात, त्यांचंसुद्धा इथे ह्या साहित्य संमेलनामध्ये सरांनी, कानेकर सरांनी स्वागत ठेवलेलं आहे। त्यामधूनच मी पहिल्यांदा आयुष्यमती डॉक्टर अलका अतुल दहीकर ह्यांनी PhD इन होम इकॉनॉमिक्स 2018 ह्या प्राध्यापिका आहेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदोळी येथील। त्यांना मी ह्या विचारमंचावर येण्याची विनंती करतो। मुरलीधर अभिमान मेश्राम रोहणी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांनी विचारमंचावर येण्याची कृपा करावी। मी आजच्या कार्यक्रम संमेलनाध्यक्ष यांना दिलीप काकडे सर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा। मुरलीधरजी मेश्राम यांचं नाव या परिसरामध्ये माहीत नाही अशी व्यक्ती विरळीच असेल। ते राहणारे रोहणी गावचे आणि त्यांना समजायला लागलं तेव्हापासून समाजामध्ये ते वावरतात, समाजाच्या कामाला नेहमी ते हजर असतात। परंतु अशा व्यक्तींचा सत्कार व्हायला पाहिजे आणि यांच्यापासून दुसऱ्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे। आपण सत्कार करतो याचा अर्थ काही त्यांच्यावर उपकार करतो अशातला भाग नाही, पण त्यांनी केलेल्या कार्याचं रेकग्निशन मिळालं पाहिजे आणि त्यांच्यापासून दुसऱ्यांनी सुद्धा प्रेरणा घेऊन बाबासाहेबांच्या शब्दाप्रमाणे जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, तो अग्नी तेवत राहण्यासाठी म्हणून आम्ही हा सत्कार करत आहोत। तर या संदर्भात माननीय मुरलीधरजी मेश्राम आपले 2 शब्द सत्काराबद्दल व्यक्त करतील। जोगेंद्रनाथ मंडल परिसर मंचकावरील सर्व थोर महापुरुषांना अभिवादन। 18वे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय काकडे सर, त्याचप्रमाणे आदरणीय यादव सर, आदरणीय संजय आवटे सर आणि आदरणीय कानेकर सर आणि बहुजन या महामंचाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक अनिलजी कानेकर सर, आजच्या ह्या 18व्या साहित्य संमेलनाला उपस्थित सर्व मान्यवर मित्र हो, मी बऱ्याच सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या परिसरात साहित्य संमेलनात छोटे मोठे सत्कार झाले, पण माझ्या एकूण 70व्या आयुष्यातील हा महान सत्कार मी समजतो। याचं कारण की ज्या भारतीय राज्यघटनेचं हे राष्ट्रीय साहित्य संमेलन ज्या विचारासाठी होत आहे असा कुठलाही साहित्य संमेलन नाही ज्या ठिकाणी या देशातील प्रत्येक माणसाला आपल्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी या देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात
असा मंच कुठेही मला मिळाला नाही. 1969 पासून मिलिंद महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी तिथून विद्यार्थी चळवळीत काम करता करताना कधी काळी माझ्यावर आंदोलनात मार बसला, पुण्यही झालो, ग्रॅज्युएट झालो, पण मी सामाजिक क्षेत्रात काम करीत राहिलो. कुठे नोकरी पत्करी नाही. एक ज्या गावात मी जन्मलो तिथे पोलीस पाटील म्हणून राहिलो. कशासाठी? की ज्यावेळी आमच्या लोकांना अधिकार नव्हता, चांगली वागणूक म्हणून नव्हती, त्या ठिकाणी का म्हणून होऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून काम करीत असताना अनेक ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या गावात जन्मलो. त्याचाही थोडासा पगडा माझ्यावर आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेच्या चळवळीत काम करता या ठिकाणी थोडेसे वयोवृद्ध माझे सहयोगी आहेत, शेंडे साहेबासारखे मित्र हो. त्याच्यानंतर चळवळीत काम करता माणूस स्वतः झाला. या विचार मंचावर फार मोठ्या थोर मंडळीचे विचार आम्हाला ऐकायचे आहेत, पण आता आयुष्याच्या शेवटी कधी काळी निराशा पदरी पडते. 6 डिसेंबर 1956च्या महाप्रलयकारी काळोख रात्रीनंतर काही वर्षांनी युगधुंदर बाबासाहेब आंबेडकरांचे बिचोळी हात एक घेऊन पूर्वेकडे गेला. गगनभेदी झुंजार हात घेऊन एक पश्चिमेकडे गेला. अथाण शिर घेऊन एक दक्षिणेकडा. चारी दिशांनी आवाज ठोकला, बाबासाहेब मला मिळाला. बाबासाहेबांच्या विचारानं चालणारी माणसं विखुरली गेली. आम्ही बाबासाहेबांच्या तालमी तयार झालेले बॅरिस्टर साहेबांच्या काळात काम करणारी माणसं थोडीशी हताश या राजकारणापासून आहोत. आणि अशा वेळी जर गरज कुणाची असेल तर या साहित्य संमेलनातून मार्गदर्शक घेऊन भविष्य आजच्या वर्तमानकालीन भविष्याचा लोभ घेता आपण फार संकटात आहोत. ही जाणीव ज्या मंचावरून होत आहे त्या मंचावर माझा सत्कार झाला. हा माझ्यासाठी आयुष्यातील फार मोठा सत्कार आहे. हे आणि म्हणून मी आदरणीय काणेकर सरांचं अभिनंदन करतो. काणेकर सर, आपण ज्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहेत त्याची दखल घेतली. आपलं अभिनंदन. या ठिकाणी आपण मला जे फार मोठा बहुमानाचा सत्कार केला, की बाबासाहेबांची राज्यघटनेने छोटासा टिपक असेल तरी मला माझ्या आयुष्यात अनेक ठिकाणी मिळाल्या सत्कारापेक्षा लाख मोलाचा गगनभेदी हा सत्कार आहे. तेव्हा या प्रसंगी जास्त बोलता मी आपला अभिनंदन करून माझे सत्काराचे 2 शब्द इथे संपवितो. जय हिंद. आयुष्यमान सोनदास दामोजी गणवीर हे ताडदेवचे आहेत, तालुका अर्जुनी मोरगाव, सामाजिक कार्यकर्ता. यांनी विचार मंचकावर यावे. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर DNS यादव यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. तर आयुष्यमान गणवीर साहेब हे भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातील रहिवासी, परंतु भंडारा जिल्ह्याचं नंतर बायफर्केशन झालं आणि यांची तालुका अर्जुनी तालुक्यामध्ये यांचं गाव आहे, ते आता गोंदिया जिल्ह्यामध्ये गेलं. तर यांचाही असाच प्रकारे सामाजिक काम पूर्वीपासून लहानपणापासूनच बाबासाहेबाच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये काम करत आहेत आणि म्हणून त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तर सोनदासजी गणवीर साहेब, आपण 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्या. महाकारुणिक सम्यक समृद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित शोषित पीडित समाजासाठी ज्या महामानवाने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं त्या सगळ्या जगातील महापुरुषांना शतशः प्रणाम, कोटी कोटी प्रणाम.
आजच्या मंगलमय वातावरणामध्ये जो 18वा राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन आयोजन केलेलं आहे, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान दिलीप काकडे सर, उद्घाटक आयुष्यमान डॉक्टर DNS यादव सर, आयुष्यमान संजय आवटे सर, आणि ज्याच्या तन धनातून आणि प्रेरणेतून हा अतिशय सुंदर आणि मंगलमय कार्यक्रम संपन्न होत आहे ते आमचे अनिल काणेकर सर. या सगळ्यांना मी सप्रेम जयभीम करतो. मित्र हो, जो माझा इथे मान सन्मान झाला, खरंच माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. आणि खरंच जो मनुष्य एखादं काम करतो समाजामध्ये आणि त्या समाजामध्ये काम करत असताना त्याच्या कामाची दखल न घेत तो मनुष्य काम करतच राहतो. आणि कोणीतरी त्या माणसाला बघावं आणि एवढा सन्मान आम्हाला प्राप्त करून द्यावा, त्याबद्दल खरंच काणेकर सर आणि तुमच्या सहकार्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. असे माणसं खूप वेगळे असतात की समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाला शोधून काढणं आणि त्यांचा सन्मान करणं अतिशय दुर्मिळ असतात. आणि म्हणून मला राष्ट्रसंताचे भजन आठवतो, वन में लाखों वृक्ष है फल और फूल के सुंदर, चंदन नहीं सभी में अगर होता तो मजा होती, सभी सीपों के भीतर में से नहीं निकलता है मोती, नहीं निकलता है मोती. जंगलामध्ये वनामध्ये अनेक वृक्ष असतात मित्र, परंतु चंदन प्रत्येक वृक्षात नसतो. समुद्रामध्ये अनेक शिल्पे असतात परंतु प्रत्येक शिल्पात मोती नसतो. आणि या जगामध्ये माणसं पुष्कळ आहे, सामाजिक कार्य करणारे, राजकीय काम करणारे, परंतु प्रत्येक माणसातला माणूस शोधणारा माणूस हा वेगळा असतो. असो काणेकर सर, तुमच्या या भरीव कामगिरीबद्दल मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. याच्या अगोदर मला सुद्धा 1, 2, 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, परंतु हा पुरस्कार माझ्या जीवनातील अतिशय अविस्मरणीय आहे. खरंच या प्रबोधन मंचाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी मंडळीचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खरंच माझा इथे बहुमान केला त्याबद्दल मला माझ्याकडे विशेष शब्द नाही. आपण सगळे इथे या विद्वान मंडळींना ऐकण्यासाठी इथे आलेला आहात. आपण निश्चित त्यांचा बोध करून आपल्या जीवनामध्ये उतरावं आणि संविधानाचा प्रसार आणि अंमलबजावणी या देशामध्ये व्हावं, याचं काम करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भीम. ह्यानंतर आयुष्यमान नीलकंठ गोरगाव प्रधान यांना मी ह्या विचारमंचावर येण्याची सूचना करीत आहे. तसेच प्रधान सर हे झेडपीमध्ये मुख्याध्यापक सत्कार आयुष्यमान आवटे सर हे भारताचं संविधान मेमेंटो आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करतील. तर बंधूंनो, प्रधान सर हे मुख्याध्यापक पदावरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखांदूर या ठिकाणातून ते सेवानिवृत्त झाले. 1966 पासून ते कावी
मुळव्या अशा रोगावर विनामूल्य औषधोपचार करत आहेत. वस्तू खरेदी करणाऱ्या गोष्टी जरी असल्या तर स्वतःच्या पैशानं आणतात आणि ते समाजाला, जे समाजातील लोक जे असतात त्या लोकांना, रोगी लोकांना देत असतात आणि त्यांनी अनेक रोगी असे दुरुस्त केलेले आहेत कोणत्याही प्रकारचा पैसा न घेता. आणि अशा व्यक्तीचं नाव, अशा व्यक्तीचा सत्कार व्हायला पाहिजे. आणि समाजामध्ये जे लोकांना, रोग्यांना डॉक्टर लोक लुटतात त्यांनी सुद्धा त्याच्यापासून काही प्रेरणा घ्यावी, याच्यासाठी आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. त्यांनी या सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त करावं. अठराव्या राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले मंचावरील प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपजी काकडे साहेब, उद्घाटक यादव साहेब, मार्गदर्शक आवटे साहेब, तसेच हे कार्य ज्यांनी घडवून आणले असे कालेकर गुरुजी, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे मंडळी, माझ्याबद्दल त्यांनी कालेकर सरांनी सांगितलं आहे. जास्त विषय मी जास्त बोलू शकत नाही. जी परिस्थिती आहे ती त्यांनी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा सत्कार सन्मान केला, त्याबद्दल श्री काणेकर गुरुजींचा मी अत्यंत आभारी आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ह्यानंतर आयुष्यमान तुकाराम आडको तुमराम हे मडेघाट तालुका लाखांदरीतील आहेत. त्यांनी या विचारमंचावर यावे असं मी त्यांना सूचना करतोय. तुकारामजी तुमराम आहेत, हे जवळच मलेघाट आहे त्या ठिकाणचे आहेत. त्यांचे वडील सुद्धा असंच कावीळचं औषध द्यायचे. वडिलापासून तो गुण घेऊन ते सुद्धा या रोगावर औषध देतात. दूरदूरून लोक येतात, जे डॉक्टरकडे कधी शक्य होत नाही ते यांच्या औषधाने बरे होतात. आणि त्यांनी अल्प दरामध्ये, म्हणजे त्यांना बाहेर जाऊन औषधे आणाव्या लागतात, त्यांना मजुरी द्यावी लागते, म्हणून ते अगदी 20 रुपये घेतात. आणि आपल्या कष्टातून त्यांनी आपल्या गावी भगवान बिरसा मुंडाचा पुतळा बनवला आणि एक मोठा कार्यक्रम त्याच्यावर घेतला. आणि अशाही व्यक्तीचा सत्कार व्हावं म्हणून आम्ही त्यांना बोलवलं. ते इथे उपस्थित कदाचित कुठे असतील, कामामध्ये वडली, कारण त्यांच्याकडे लोक येत असतात, आणि थांबले असतील, जेव्हा केव्हा येतील त्यांना आम्ही ते पुरस्कार देऊ. ह्यानंतर मी प्रेमकांत दामोदरजी उपरेकर तसेच आयुष्यवती प्रेरणा शांताराम गोंडाने जवाहरनगर यांना मी सोबत ह्या विचारमंचावर येण्याची विनंती करतो. प्रेमकांत उपरीकर हा माळी समाजाचा मुलगा आणि आमच्या एरियातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये आम्हाला तो शब्दही माहीत नव्हता. त्या मुलाने भारतातील 5 विद्यार्थ्यापैकी तो 3रा विद्यार्थी आहे तिथे शिकणारा. त्याने या उच्चवर्णीय लोकांचा कसा त्रास होतो, कसे छळतात त्याचा अनुभव त्यांनी शिक्षण काळामध्ये रांचीमध्ये त्यांनी केलेला आहे. क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये MA आणि PhDचा थेसिस त्याचं चालू आहे. तो अनुभव त्यांनी इतका विभिन्न सांगितलं, पण या लोकांना सांगितलेलं कधीच यांना पटत नाही की उच्चवर्णीय लोक कसे छळतात, हे आजही पटत नाही, तर त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून तो पहिला विद्यार्थी आमच्या एरियातला की तो आता PhDचा थेसिस त्याचा PhDचा थेसिस सुद्धा लोकांनी जो मटेरियल तयार केलं तो पण चोरलं त्याला लॅपटॉप, तरी पण त्यांनी हिंमत हारली नाही आणि त्यांनी आपलं काम नेटाला नेत आहे. आणि या विद्यार्थ्यांनी अशी भावना व्यक्त केली की मी बाबासाहेबाला मानणारा माणूस आहे, मी फुलेला मानणारा माणूस आहे, म्हणून मला आंतरजातीय लग्न करायचं आहे. आता हा जर जोडपं पाहिलं असाल तुम्ही तर ते विजय दिसते, कारण त्याच्या बरोबरच्या मित्रांनी ते टोकलं सुद्धा. अरे तुला सूट नाही होणार, तुला गोरी पोरगी पाहिजे, त्याचं असं म्हणणं आहे.
की मला सौंदर्यवान तशी मुलगी नाही पाहिजे जी रूपाची असेल, मला विचाराची मुलगी सुंदर पाहिजे. आणि म्हणून त्याने ती मुलगी सिलेक्ट केली वैचारिक लेवलवर. आणि म्हणून हा त्यांचा सोहळा लग्न झालं. आणि हे लग्न आम्ही मागणी घालून केलेलं आहे. इथल्या लोकांना, काही लोकांना असं समज आहे ते लव अफेअर करतात आणि मग लग्न करतात. मित्र, पुन्हा यांच्या पाठीमागे कानेकरच सांगतो की तुम्ही आंतरजातीय लग्न करा. मित्र, मी कोणालाही सुचवत नाही, हा ज्याचा त्याचा इच्छेचा भाग आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे की जर त्या विद्यार्थ्यांनी मी आंतरजातीय लग्न करायला तयार आहे म्हणता बरोबर त्याचे कुटुंबातील नवे अख्खा गाव विरोधात गेला तरी त्यांच्या पाठीमागे मी उभा आहे असं मी नेहमीच सांगत आलो आहे. आजही त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आनंदाची गोष्ट आहे तर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांचे मामा त्याच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत, बहिणी राहिलेल्या आहेत. म्हणून हा विवाह सोहळा घडून आला. आणि त्याचबरोबर गोंडाणे परिवारांनी साथ दिली म्हणून हे लग्न होऊ शकलं. म्हणून ह्या दोन्ही परिवाराचे आपण टाळ्या वाजवून मी स्वागत करतो. आपण हे करत असाल तर जरूर करावं. तर यांचा सत्कार हो सर्व मिळून मी सर्व असं विनंती करतो की त्यांनी प्रेमकांत रुद्रीकर आणि प्रेरणा शांताराम गोंडाणे यांचा सत्कार करावा. यामिनीताई यांना विचार मंचावर येण्याची विनंती करतो. जो प्रेमकांत आहे त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितलं नाही, पण मुलगी सुद्धा कमी शिकली नाही बरं का. ती MSc BEd आहे. आणि दोघांचे वैचारिक लेवलवर नक्कीच चांगलं जुळेल. भविष्यासाठी मी त्यांना सुद्धा चिंतितो. त्यांनी आपल्या भावना सत्काराप्रती व्यक्त कराव्या. सर्वप्रथम मी विचार मंचकावर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आणि मंचकावर विराजमान असलेले सर्व पाहुणे मंडळी यांना पण मी वंदन करतो. आज आपण हे 18वे साहित्य संमेलन इथे घेत आहोत. यामागची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या समाजामध्ये जिम्मेदार एक नागरिक निर्माण होत नाही आहे. यामध्ये आपली शिक्षण व्यवस्था जी आहे ही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आहेत. त्यामुळे आपल्या समाजामध्ये एक सामाजिक जिम्मेदारी असलेला नागरिक निर्माण होत नाही आहे. तर हा विचार मंच जो आहे, जी एज्युकेशनमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जी त्रुटी आहे ती हा मंच जो आहे ही पूर्तता भरून काढण्यासाठी एक मुख्य घटक ठरणार आहे असं मला वाटतं. या लग्नामागची आमचे उद्दिष्ट हे होते, जे आमचे 3 मुख्य उद्दिष्ट होते हे लग्न करण्यामागचे. प्रथम उद्दिष्ट हा होता की आम्हाला जाती प्रथा मोडून काढायची होती. दुसरा उद्देश होता की आजच्या तरुण पिढीपुढे एक आदर्श प्रस्थापित करणे आणि महापुरुषांच्या विचारांची त्यांना आठवण करून देणे हा आमचा एक उद्दिष्ट होता. आणि शेवटचा उद्दिष्ट होता की आम्हाला आमच्या संविधानाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करायची होती. एवढे बोलून मी आपले शब्द संपवतो. धन्यवाद. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा मानाचा जयभीम. खरंच हा माझ्यासाठी खूप ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे की मला कानेकर सरांनी दिलेला आहे इथे की मी एक सन्मान दिलेला आहे. मोस्ट ऑफ द टाईम काय होते की इंटरकास्ट मॅरेज म्हणता बरोबर खूप काही आपल्याला बोलणं ऐकावी लागते, पण इथे मला सन्मान मिळत आहे. मी खरंच खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी मी या सगळ्यांना धन्यवाद देते. माझं जसंच इंटरकास्ट मॅरेज झालं
ह्या भावनेने प्रेरित होऊन माझा भाऊ सुद्धा मला म्हणत होता की ताई मला सुद्धा आता इंटरकास्ट मॅरेज करायचं आहे. काही गोष्टी अशा असतात की मी हे लग्न ठरवण्याचा मागचा हेतू म्हणजे ह्यांनी जेव्हा माझ्याशी बोलले त्यावेळी त्यांचा एक शब्द जो मला मोटिवेट केलं ते म्हणजे त्यांनी एवढंच म्हटलं की तुम्ही बाबासाहेबांना मानता आणि मी जाणतो. हे काही असे शब्द होते जे स्ट्रायकिंग स्ट्रोक होते माझ्यासाठी आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट इन माय लाईफ. आय डिसाइडेड की येस आय वॉन्ट टू मॅरी विथ हिम अँड still now I know that this is very difficult path for me and I hope अगर आप तुम्हा सगळ्यांचा मला आशीर्वाद असेल तर नक्कीच मीन्स हे खरंच खूप फ्युचर म्हणतो ना आपण एक फ्युचरिस्टिक यशस्वी सक्सेसफुल लाईफ होईल आणि एक आदर्श प्रस्थापित नक्कीच होणार. धन्यवाद. तर आताच प्रेरणाने सांगितलं तर तिच्या भावाने यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रेरणाने प्रेरणा दिली मोठ्या भावाला की त्यालाही वाटायला लागला आपणही आंतरजातीय विवाह करावं. तर आमची तुम्हा सगळ्याला विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्या मुलासाठी जर मुलगी तुमच्याकडे असेल किंवा कोणाकडे असेल तर सुचवा जेणेकरून त्यालाही असं लग्न करता येईल आणि आमची ही आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांची फॅमिली हळूहळू मोठी होत जाईल.